नमस्कार. श्रीमद भगवद्गीतेच्या या विशेष भागात आपले स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिले की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर शंखनाद होऊन युद्धाची घोषणा झाली आहे. पण आजचा हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे, कारण इथूनच खऱ्या अर्जुन विषादाला सुरुवात होते. जेव्हा अर्जुन श्रीकृष्णांना विनंती करतो, माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी उभा करा, तेव्हा नेमके काय घडते? रणांगणावर आपल्याच नातेवाईकांना, गुरूंना आणि आप्तांना शत्रूच्या रूपात समोर उभे राहून अर्जुनाची अवस्था कशी होते? त्याच्या हातातील गांडीव धनुष्य का गळून पडते? कर्तव्य आणि ओढ यांमधील हा भावनिक संघर्ष समजून घेण्यासाठी श्लोक 21 ते 30 भाग 3 अर्थासह शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करून हा अमूल्य वारसा इतरांपर्यंत पोहोचवा. जय श्रीकृष्ण. श्लोक 21. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयाम्यच्युत. मराठी अर्थ. अर्जुन म्हणाला, हे अच्युता श्रीकृष्णा, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. स्पष्टीकरण. अच्युत म्हणजे जो कधीही आपल्या स्थानावरून ढळत नाही. अर्जुनाला युद्धाच्या प्रत्यक्ष सीमेवर जाऊन शत्रूचे निरीक्षण करायचे आहे, म्हणून तो श्रीकृष्णांना रथ मध्यभागी नेण्याची आज्ञा देतो. श्लोक 22. यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् केर्मया सह योद्धव्यमस्मिन् रणसमुद्यमे. मराठी अर्थ. जेणेकरून युद्धाच्या इच्छेने येथे जमलेल्या या वीरांना मी पाहू शकेन आणि महायुद्धात मला कोणाकोणाशी युद्ध करायचे आहे हे मला कळेल. स्पष्टीकरण. अर्जुन आत्मविश्वासपूर्ण आहे. त्याला हे जाणून घ्यायचे आहे की दुर्योधनाच्या बाजूने लढण्याचे धाडस कोणी कोणी केले आहे. श्लोक 23. योत्समानान् वेक्षेऽहं येतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रास्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षव. मराठी अर्थ. दुर्बुद्धी दुर्योधनाचे प्रिय करण्यासाठी जे जे लोक येथे युद्धासाठी जमले आहेत त्यांना मला पाहायचे आहे. स्पष्टीकरण. अर्जुन येथे दुर्योधनाला दुर्बुद्धी म्हणतो, कारण त्याच्या हव्यासापोटी हे युद्ध ओढवले आहे. श्लोक 24. संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम्. मराठी अर्थ. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्रा, अर्जुनाने असे म्हटल्यावर श्रीकृष्णांनी तो उत्तम रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा केला. स्पष्टीकरण. गुडाकेश म्हणजे ज्याने निद्रेवर विजय मिळवला आहे, तो अर्जुन. श्रीकृष्ण अर्जुनाच्या आज्ञेचे पालन करत रथाला मध्यभागी नेतात. श्लोक 25. भीष्मद्रोण प्रमुखत सर्वेषांच महीक्षिताम् उवाच पार्थ पश्येतान् समवेतान् कुरुनिति.
मराठी अर्थ. भीष्म, द्रोण आणि सर्व राज्यांच्या समोर रथ उभा करून श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्था, येथे जमलेल्या या सर्व कौरवांना नीट पाहून घे. स्पष्टीकरण. श्रीकृष्ण जाणीवपूर्वक रथाला भीष्म आणि द्रोणांच्या समोर नेतात. त्यांना ठाऊक आहे की अर्जुनाचे सर्वात जास्त प्रेम आणि आदर याच लोकांवर आहे आणि त्यांना समोर पाहूनच अर्जुनाचा मोह जागरूक होईल. श्लोक 26. तत्रापश्य स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा. मराठी अर्थ. तिथे रथात उभे राहून अर्जुनाने पाहिले की समोरच्या सैन्यात त्याचे वडील, आजोबा, गुरु, मामा, भाऊ, मुले, नातू, मित्र आणि सासरे उभे आहेत. स्पष्टीकरण. अर्जुनाला शत्रू सैन्यात कोणीही अनोळखी दिसत नाही. त्याला तिथे फक्त आपली रक्ताची नाती आणि आप्तस्वकीय दिसतात. श्लोक 27. श्वशुरांसुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्षस कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान्. मराठी अर्थ. अशा प्रकारे दोन्ही सैन्यामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या सर्व बांधवांना पाहून तो कुंतीपुत्र अर्जुन अत्यंत व्याकुळ झाला. स्पष्टीकरण. शत्रू पाहण्यासाठी रथाला मध्ये नेणारा अर्जुन आता तिथे फक्त बांधव पाहतोय. इथूनच त्याच्या युद्धाच्या निर्धाराला तडा जातो. श्लोक 28. कृपया परयाविष्टो विषेदन् निदमब्रवीत् दृष्ट्वेवं स्वजनं कृष्ण युयुत्सं समुपस्थितम्. मराठी अर्थ. तो अत्यंत दयेने ग्रासलेला अर्जुन दुःखी होऊन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या समोर उभ्या असलेल्या या माझ्या स्वजनांना पाहून. स्पष्टीकरण. अर्जुनाच्या मनात मी आणि माझे ही भावना जागी झाली. त्याला वाटते की आपल्याच माणसांना मारून कोणते सुख मिळणार. श्लोक 29. सिदन्ति मम गात्राणि मुखञ्च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. मराठी अर्थ. माझे शरीर गळून गेले आहे, तोंड कोरडे पडत आहे, माझ्या शरीराला कापरे भरले आहे आणि अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. स्पष्टीकरण. ही अर्जुनाच्या तीव्र मानसिक तणावाची शारीरिक लक्षणे आहेत. भीती आणि मोहामुळे त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे ढासळला आहे. श्लोक 30. गांडीवं स्रंसते हस्ता त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातु भ्रमति वच मे मन. मराठी अर्थ. माझ्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे, त्वचेची आग होत आहे, मला उभे राहणेही कठीण जात आहे आणि माझे मन भ्रमिष्ट झाल्यासारखे वाटत आहे.
स्पष्टीकरण. ज्या गांडीव धनुष्याने जगातील सर्व वीरांना हरवले होते, तेच धनुष्य आज अर्जुनाला जड वाटू लागले आहे. मोह माणसाच्या सामर्थ्याला कसे हतबल करतो हे या श्लोकातून स्पष्ट होते. श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज संध्याकाळी 6 वाजता ऐकण्यासाठी व नवीन भाग सर्वप्रथम आत्मसात करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.